नमस्कार, माझ्या अंतरंगमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। 2 दिवस इलेक्शन ड्युटीमुळे प्रचंड थकवा आज पूर्ण गळून गेल्यासारखं झाले। म्हणजे झोप एकतर नसते, टेन्शन असतं कामाचं, जबाबदारीचं। त्यामुळे इलेक्शन ड्युटी हे खूप रिस्की काम असतं आणि शासनाचे नियम, आपले ह्याचे आयोगाचे नियम फार कडक असतात आणि त्याच्या अंतर्गत काम करायचं असतं। प्रचंड यंत्रणा राबत असते आणि खूप धावपळ असते, दगदग असते, रिस्क असते। अनेक कर्मचारी त्याच्यात राबत असतात। तर 2 दिवस कसं झालं, दगदगीनं, धावपळीनं इलेक्शन बूथवर तुम्ही मतदान करायला मतदानाच्या बूथवर तेव्हा जाता, तेव्हा त्याच्या मागे जी यंत्रणा राबलेली असते त्याला म्हणजे तोड नाही। इतका प्रचंड दगदगीचा कालावधी असतो आणि आता 2 दिवस तरी मी थकूनच गेले, पण त्याच्या अगोदर पण आम्हाला खूप गोष्टी शिकवल्या जातात। तसं तर मी पहिल्यापासून बऱ्याच वेळा हे काम केल्यामुळे अनुभव आहे, तरी देखील शिकावं लागतं आणि किती सोप्या पद्धतीने करायचं म्हटलं तर ते होत नाही। फार मोठी रिस्क पत्करून तिथं काम करावं लागतं आणि जबाबदारी असते। त्यामुळे 2 दिवस मी काही व्हिडिओ टाकला नाही। एक तयार होतात त्याचं थंबनेल बनवायला पण मला वेळ नव्हता। तर अशा प्रकारे रात्री उशिरा आल्यामुळं अजून डोळ्यात झोप आहे, परंतु शाळेचा डबा भरून ठेवला आहे, सगळं रेडी केलं आहे आणि म्हटलं 5 मिनिटासाठी तरी आपण एखादा व्हिडिओ टाकू। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ज्यांची कुणाची मी 2 दिवसात व्हिडिओ बघितले नसतील त्या सगळ्यांचे मी व्हिडिओ आज बघणार। जसा वेळ मिळेल तसं, शाळेत रेंज नसते, कदाचित काही कामानिमित्त बाहेर गेले तर मी एखाद्याचा व्हिडिओ बघते आणि रिप्लाय देते, रेंजमध्ये असेल तर, कामात नसेल तर, असं पण आहे। तर आजचा थकवा आता संध्याकाळी आल्यानंतर मस्त झोप घेतल्यानंतरच जाईल। रात्री उशिरा आले, उशीरपर्यंत ते कागदपत्र वगैरे देण्याचं, मशीन म्हणा बाकीच्या गोष्टींना देण्यासाठी खूप वेळ ताटकळावं लागतं। प्रचंड गर्दी असते, सगळे विभागातले कर्मचारी तिथं राबत असतात आणि एकदा इलेक्शन झालं आणि जबाबदारीनं आपल्या स्वाक्षरीनं जेव्हा ते साहित्य जमा होतं तेव्हा कुठं निश्वास टाकला जातो। तर हे एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याकरता मी गेले होते। त्यामुळं कुणाचे व्हिडिओ 2 दिवस मी बघितले नसतील तर मी आज बघेन आणि रिप्लाय पण जरूर देईन। तर हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्ही पण बघा आणि रिप्लाय द्या। धन्यवाद।